नमस्कार, आप देख रहे हैं खबरें उदय भारत। काश्मीरा में शमशान भूमि का नवीनीकरण को देखने आए मन से मीरा भाईंद्र शहर अध्यक्ष संदीप राणे। शमशान की दुर्दशा देखकर क्या कहते हैं, जानिए संदीप राणे की प्रतिक्रिया। छोटे बच्चे लोग का गाड़ने का जगह है ना ये। हाँ, तो उसके ऊपर क्या रखा है आप लोगों ने? सलिया जो मुंडा बिंडा सब रखा है, वो काय के लिए रखा है? अभी कैसा है, इसको बंद किया था, इन लोग ने शिफ्ट कर रहे हैं, उधर मीरा रोड में जा रहे हैं। तो मेरा बात सुनो, लेकिन आदमी जो नागरिकों को कैसा समझेगा? नहीं, वो इन लोग बता देना। अरे लेकिन मैं क्या बोलता हूँ, कोई भी चीज़ अगर उसके ऊपर समझो किसी का डेड बॉडी अंदर है, उसका तुम लोग उसके ऊपर तुम लोग विटा मना कैसा कर सकते हो? उसका ऊपर 7.5 करोड़ का 8 करोड़ का तुम लोग टेंडर लेते हो और ये सब काम कर देते हैं घटिया का। अपन डेड बॉडी जल रहा है, इतना नजदीक अपन खड़ा रह सकते हैं क्या? काश्मीरा स्मशानभूमी या ठिकाणी आपण उभे आहोत। या ठिकाणी तुम्ही बघत असाल की ह्याचं एक दुरुस्तीचं काम चालू आहे आणि किती खराब पद्धतीने काम चालू आहे हे ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्ही तुमच्यासमोर बघू शकता। या ठिकाणी टेम्पररी त्या लोकांनी एक जाळ्यासाठी या ठिकाणी काहीतरी बंदोबस्त केलेला आहे। ती पण जागा म्हणजे पाहिजे तशी काय त्यांनी बनवलेली नाही आहे। या तुम्ही बघत असाल या ठिकाणी बांधकाम करण्याचा जे त्यांचा प्रकार आहे, वीट तुम्ही बघत असाल विटा कशा वापरलेल्या आहेत, रेती कशी आहे, एकदम म्हणजे थर्ड क्लास क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं आहे। तर मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी हे भ्रष्ट अधिकारी जे काही आहेत त्याच्यामुळे काम घडतं आहे। आज तुम्ही लक्षात ठेवा की माणूस मेल्यानंतर पण सुद्धा सुटका नाही, इथे अशी मीरा भाईंदरमध्ये परिस्थिती आहे। मी आयुक्तांना या सांगतो आणि जे त्या संबंधित इंजिनियर असतील यांना या व्हिडिओच्या माध्यमातून चेतावणी देतोय की ह्याच्यावर काळजी घ्या आणि हे चांगल्या प्रकारचं चांगलं दर्जेदार काम व्हावं यासाठी महाराष्ट्र मनसेनेचे सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी आलेले आहेत। आम्हाला नागरिकांकडून आम्हाला फोन आले की साहेब त्या ठिकाणी भोंगळ कारभार चालू आहे, त्या ठिकाणी तुम्ही लक्ष महाराष्ट्र मनसेनेने घालावा अशी विनंती केली म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। तर मला वाटतं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर असतील आणि अधिकारी असतील यांना जाब विचारण्याचं काम सन्मानाने आमचे हे असतील आयुक्त असतील यांनी करावा, जेणेकरून जर यांच्या कामामध्ये सुधारणा नाही झाली तर आम्ही महाराष्ट्र मनसेनेचं आंदोलन करू आणि काम बंद पाडू। कारण मेल्यानंतर माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याला जर सुटका मिळत नसेल आणि त्यांचे नातेवाईक जे येतील जर पूजापाठ जे त्यांची विधी असतील ते करण्यासाठी जर त्यांना योग्य तर त्या ठिकाणी जागा नसेल, याचा अर्थ समजायचा काय? म्हणजे तुम्ही हिंदू संस्कृतीचं जो हे त्याला कुठेतरी म्हणजे वेठी धरताय की काय, असं ज्वलन चित्र या ठिकाणी बघायला मिळालं आहे। कुठलंही या ठिकाणी नियोजन नसल्यामुळे या ठिकाणी अडचणी होते। पावसाचा दिवस आहे, या ठिकाणी ज्या ठिकाणी जाळण्याचा या लोकांनी आता बंदोबस्त करून दिलेला आहे त्या ठिकाणी पाणी नाही, लाईट नाही, त्या ठिकाणी एक्झॉस्ट नाही आहे, त्या ठिकाणी अतिशय म्हणजे शेड उभं राहण्यासाठी जागा नाही, त्या विधी कशी करू शकतात? त्यामुळे मला या अधिकाऱ्यांना कळकळून सांगायचं आहे की या गोष्टीवर लक्ष द्या आणि हे जर थर्ड क्लासचं काम चालू आहे ताबडतोब थांबवण्यात यावं, चांगल्या क्वालिटीचं काम व्हावं हे मनापासून आमची इच्छा आहे। महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट जे अधिकारी येत नाही ना, फक्त आपली खुर्च्या गरम करायच्या आणि पाकिट कुठे मिळतं ह्याचं फक्त लक्ष द्यायचं असं त्यांची भूमिका आहे। मला वाटतं त्यांना मी परत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही बघत असाल त्या ठिकाणी लहान मुलं जेव्हा मृत्युमुखी होतात त्या ठिकाणी मागे जागा आहे, तुम्ही बघत असाल या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दाखवा आणि कमिशनरला दाखवा, कमिशनरचे डोळे उघडायला पाहिजेत का ह्या गोष्टी जर मूलभूत सुविधा तुम्ही जर देऊ शकत नसाल, शोकांतिक आहे। मीरा भाईंदरचे नागरिक तुमच्याकडे टॅक्स भरतायत, तुम्हाला सगळं कर भरतायत, त्याच्यानंतर सुद्धा ही जर वागणूक मिळत असेल त्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? लहान मुलं जिथे ज्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी काढण्याचा जो जागा आहे ती जागा तुम्ही बघाल त्या ठिकाणी ते सिमेंट रेती ठेवलं आहे, त्या ठिकाणी त्यांचं बांधकामचं सामान ठेवलं आहे। म्हणजे काय विटंबना चालली आहे हिंदू धर्माच्या नावाने, म्हणजे याच्यावर विटंबना चालली आहे, हे कुठे थांबवावं। महाराष्ट्र मनसेने जाब विचारण्यात येतोय आणि लवकरच आम्ही आयुक्तांना भेटणार आहोत आणि या विषयावर गांभीर्याने घ्यावं या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी चुना लावण्याचं काम केलं जातं। 100% भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी जे थर्ड क्लास काम चालू आहे हे ताबडतोब थांबवण्यात यावं। हे जे विटा आहेत हे आम्ही वापरू देणार नाही, या विटा त्यांनी परत घेऊन जावं, चांगल्या क्वालिटीच्या विटा आणावा। आज तुम्ही रेती बघा, रेती या ठिकाणी अक्षरशः भुसा आणलाय, त्या ठिकाणी अशी जर थर्ड क्लास कामं करत असतील ते खपून घेतलं जाणार नाही। तुम्ही लोकांचा टॅक्स घेतात तर त्याचा मोबदला लोकांना मिळाला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे। महाराष्ट्र मनसेने या विषय धरून धरेल आणि तुमच्या माध्यमातून सांगतो परत एकदा आयुक्तांना याच्या जातीने आपण लक्ष घालावं ही प्रामाणिक इच्छा आम्ही आत्ताच आयुक्तांना पत्र लिहितो आणि त्याच्या ताबडतोब तोडगा काढायला सांगतो। जर थर्ड क्लास क्वालिटीचं काम नाही थांबलं तर त्याच्यानं आम्ही महाराष्ट्र मनसेने आंदोलन करू, या गेटवरच
या गेटवर आंदोलन करू आणि जी बॉडी येईल ती बॉडी आम्ही जोपर्यंत आयुक्ताकडे येत नाही तोपर्यंत आम्ही उचलण्याची एक अशी भूमिका घेऊ. लक्षात घ्या, नागरिक आता त्रस्त झाले. नागरिकांनी आम्हाला फोन केला आहे, ह्याचा अर्थ कुठे समजून जातो मी, नगरपालिकेचे किती दुर्लक्ष होत आहे. त्यांनी कुठे ना कुठेतरी एक अडचण निर्माण झाली असेल म्हणून आम्हाला फोन केला. आम्ही त्या हिशोबाने या ठिकाणी आलेलो आहोत. लवकर तोडगा निघावा. यंत्र व्यवस्थित होत नसेल तर त्याला ठेका देऊन फायदा काय. जर नॉर्म्सप्रमाणे, जर त्याच्या प्रोसिजरप्रमाणे, ज्याच्या स्पेसिफिकेशनप्रमाणे जर काम होत नसेल तर त्याच्यावर नक्की गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तर ह्या गोष्टीसाठी जर तुम्ही असे हलगर्जीपणा करत असाल आणि कुठल्या अधिकारी या ठिकाणी पाठीस वेठीस धरत असतील त्याला, तर नक्कीच त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, आमची मागणी आहे.